स्पीकर पे और चेयरमैन पे ये इस तरह उनको तरफ उंगली बताने की जरूरत नहीं है। देखिए, स्पीकर हो या चेयरमैन हो, ये सब मिलकर ही निर्णय लेते हैं। उसके लिए सरकार की सम्मति भी होनी चाहिए। जो कल मुख्यमंत्री जी का वक्तव्य मैंने सुना था, वो स्पीकर और वो निर्णय लेंगे, और स्पीकर ने ये कहा था कि हम लोग जल्दी ही इसके ऊपर कार्रवाई करेंगे। ये टाल मटोल करने का काम है। ये कुछ अगर करना है तो वो आज भी कर सकते हैं। उनको ये संवैधानिक पद पर विरोधी पक्ष नेता नहीं चाहिए। ऐसी अगर उनकी मंशा होगी तो उसको कोई नहीं रोक सकता। सवाल यही आता है कि हमने कल भी कहा था कि 1980 में 14 आमदार थे, फिर भी एलओपी की नियुक्ति हो गई थी। 85 में 1985 में केवल 16 एमएलए थे अपोजिशन के, तभी लीडर ऑफ अपोजिशन का पोस्ट दिया गया था। तो आज देने में कोई दिक्कत नहीं है। और 10% की जो बताते हैं 29 आमदार चाहिए, ये इस बारे में अगर हम कहें तो हमें आज मैं औचित्य के मुद्दे के माध्यम से एक बात बताना चाहूंगा सदन को। अभी तो ये यहाँ पे बोलने से मतलब नहीं कि आपके सामने बोलना था, और एक बात सच है कि ये 29 एमएलए ये कोई क्राइटेरिया नहीं है, ऐसा कोई नियम नहीं है। ये लोगों को गुमराह करने का, कुछ मंत्री कह रहे कि अपोजिशन के पास में इतनी संख्या नहीं है। अरे हमने तो हमारा फ्री पोल अलायंस था, हमने सबने मिलकर नाम दिया है। जबकि तुमने प्री पोल अलायंस करके ही सरकार स्थापन की और बहुमत बताया, वैसा तो हमारा भी प्री पोल अलायंस था, आफ्टर पोल अलायंस नहीं है। ये सब बकवास है, ये सब गुमजा लोगों को गुमराह करने की बात है। और देने की नियत है तो कल भी वो दे सकते हैं। कहीं पर आदित्य ठाकरे जी का नाम आ रहा है, भास्कर यादव का नाम हटकर अपोजिशन लीडर के लिए लेकर, किस तरह से देखेंगे उसके ऊपर? नहीं, वो तो उन पार्टी का निर्णय है, उसमें हम लोग कुछ नहीं चाहिए, क्योंकि हमसे ज्यादा संख्या बल शिवसेना का है। उनका हक पहले होता है, तो जैसा वो पार्टी, उनके पार्टी का निर्णय है किसको देना है किसको नहीं देना है। सर, मराठीत विरोधी पक्षनेत्याचा वाद अजून मिटलेला नाहीये, सरकार अजून सकारात्मक दिसत नाही, कसं वाटतं? विरोधी पक्षनेत्या नाही, सरकार सकारात्मक म्हणजे सरकारला घाबरत आहे। सरकारची महापाप उघड्यावर पडू नये। जो भ्रष्टाचाराची गटारगंगा झाली आहे महाराष्ट्राची, त्यामुळं त्यांना भीती वाटते, जरी संख्या कमी असली तरी। अरे द्यायचं असेल तर ते उद्या पण देऊ शकतात, पण त्यांना द्यायचं नसेल तर हे काही 10% वगैरे काही क्रायटेरिया सांगतात, नियम सांगतात। अजिबात तसा कुठलाही नियम नाही आहे। त्याचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत। आम्ही 1980 मध्ये 14 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिले, 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे। त्यामुळं हे फिरवाफिरवीच्या गोष्टी करू नये। जर तुम्ही करायचं असेल तर करा, नाहीतर ते संविधानिक पदावर विरोधी पक्षनेते नकोच आहे तुम्हाला, आणि कारभार रेटून यायचा आहे, मनमाने कारभार करायचा आहे, वाटेल त्या दिशेने महाराष्ट्र लुटायचा आहे, तर लुटा, त्याला मोकळीक आहे। सर, वेगळं विरोधी पक्षनेत्याचं नाव होतं, आतापर्यंत भास्कर जाधवांचं नाव सर्व होतं, पण आता काही दिवसापासून आदित्य ठाकरे नाव समोर येतं। हो, तर त्या पार्टीचा निर्णय आहे, त्यांनी कोणाचं नाव द्यायचं आणि कोणाला करायचं। आणि आमच्या काँग्रेसपेक्षा त्यांचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे जर ते उद्धवजीचं नाव देऊ देत, भास्कर जाधवांचं नाव देऊ देत, तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा। पालघरमध्ये सर एक महिला तक्रार द्यायला गेली आणि तिच्यावर कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केला। आता पोलीस म्हणजे आता कॉन्स्टेबल सुद्धा बलात्काराची साठी सुरक्षित ठिकाण व्हायला लागले, तसं म्हणायला हरकत नाही। केवढा धाक आहे गृह खात्याचा पोलिसावर, किती म्हणजे कंट्रोल आहे की आज सुरक्षित स्थळ पोलीस स्टेशन शोधायला लागली। पोलीस अधिकारी कर्मचारी बलात्कारासाठी जर पोलीस स्टेशनचा वापर होत असेल तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय दिनवडे निघाले यावरून स्पष्ट होते। चोरच जर कुंपणच शेत खायला, काय म्हणतो, कुंपणच शेत खायला लागलाय, अशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली दिसते। या गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुरुवारी रात्री 66 लाईट सुमारे 20 लाख रुपये किमतीचे राम झुल्यावरनं चोरीला गेलेले आहेत। नाही, सगळं रातोरात त्यांनी परत लाईट लावलेले आहेत 18 दिवसा रात्री 20 लाईट इथे अधिवेशन आहे, होणार आहे, पोलीस सगळीकडे फिरत आहेत, तयारी जोरात चालेल। अशा वेळेस जर चोर डाका मारून लाईट चोरून नेत असतील तर चोरही निर्डावलेले आहेत, पोलीसही निर्डावलेले आहेत।
आणि सर्व यंत्रणाच बिनधास्तपणे त्यांना कुणाची भीतीच राहिली नाही. म्हणून मी काल पण बोलताना म्हणालो की सगळ्या गुंडांना चोरांना आता सरकारी राजाश्रय मिळाल्यावर हे सर्व होणार, हिंमत वाढणार. कारवाई होत नाहीये, कारवाई व्हायला पुढे गेली की पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे ह्या प्रकाराला काही ब्रेक लागेल असं मला वाटत नाही. जमीन घोटाळ्याप्रमाणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पाच पवारांचं नाव येते, त्यामुळे कुठेतरी सरकार गप्प बसले काय वाटतं? 100% पार्थ पवारांचं नाव आल्यामुळे सरकार पुढची कारवाई करत नाहीये. एकीकडे 90% शेअर असणाऱ्यांना तुम्ही त्याची कारवाई करत नाही, बोलवत नाही, चौकशी होत नाही, आणि 10% वाल्यांना कारवाई करताय. विकणाऱ्यावर कारवाई आणि घेणाऱ्यावर काय? म्हणजे एखादा चोरीचा माल जर एखाद्या चोरांनी आणलं, चोरांनी विकलं चोरी करून, तर दोघा मालकावरही गुन्हा होतो आणि चोरावरही होतो. आणि तिकडे हे सगळं संगनमताने झालेला प्रकार आहे. हे याला सुद्धा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय, सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या जमिनीचा इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही. उघडकीस आलाय म्हणून आज ते थांबलेत, नाहीतर जमीन हडप केली असती आणि मजले उमारले असते, त्याच्यातून 2,000-3,000 कोटी रुपये कमवले असते. असाच धंदा करून महाराष्ट्र सुरू आहे ना. आता काय वाटतंय की जेवढे जेवढे चोर आहेत तेवढे सगळे सत्तेला चिटकून बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूबाजूला बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना वाटतं की काही झालं तरी आम्हाला बाजूला बसवणार, आम्हाला वाचवणारे आका निर्माण आहेत. त्यामुळं आका असल्यानंतर भीती कशाची, असा तो प्रकार आहे. कबुतराच्या मुद्द्यावरनं जैन मुलींचा असा आरोप झाले का मारवाडी विरुद्ध मराठी वाद आता मुंबईमध्ये सुरू झाला. हे सरकारनेच केलेलं आहे. उकरून कोणी काढलं होतं? त्यांच्या मंत्र्यांनीच काढलं होतं ना. अंगलट आला आता मंत्री थोडेसे विड्रॉल झाले लोढानी. आणि हा वाद असू शकतो काय? पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे? लोकांच्या आरोग्याची घेतली पाहिजे. लोकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत असेल आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर तिथे सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. तो जात आणि कुठल्या भाषेचा प्रश्न येता कामा नये. प्रथम प्रायोरिटी माणूस जगवण्याची असली पाहिजे. सर, मी पुन्हा एकदा असं म्हणतो, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. आता देखील ते म्हणताय की म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की विरोधी पक्ष इतकं संख्याबळ मिळवा आणि मग विरोधी पक्ष नेते पद घ्या. हा कॉन्फिडन्स आला कुठून त्यांच्याकडे? असं आहे, एकनाथजी काय असे म्हणताय त्यांनाही माहित आहे. कुठल्याही संख्याबळासाठी आज नियम नाही आहे, तसला नियमच नाही आहे. आणि आम्ही असं म्हणून तुम्हाला, तुम्ही आम्हाला म्हणता ना संख्याबळ मिळवा, कशाला तिजोरी लुटून तुम्ही पैसे दिलेत लाडक्या बहिणीला? घ्या ना बॅलेटवर निवडणुका, मग दाखवतो ना कोणाची किती संख्याबळ आहे ते. आहे का चालही स्वीकारायचं तर स्वीकारा म्हणा. आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतो, तुम्ही ते स्वीकारा. मग कोणाचे किती येतात आणि मग करा. तुम्हाला नाही विरोधी पक्षाने पक्षात बसावं लागलं तर आम्ही पण आपलं नाव बदलून देऊ. हिंमत असेल तर घ्या. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.